दूर नेते माझी या स्वप्नात येतो एक राजा एकदा भेटेल राणीस तो माझ्या घेऊन जाईल मला तो दूरच्या देशी नाना तो इथे नांदेल वेडे आमच्या पाशी ओ हट्ट लेकीचा पुरा करणार आहे तू मला सोडून कशी जाशील बाई माझ्या मनाला जे हवे तेच होणे आहे जावई विकत घेणे आहे जावई विकत घेणे आहे जावई विकत घेणे आहे नाही हो, म्हणजे मला फक्त एवढंच म्हणायचं होतं की मी समजा म्हणजे पटकन चुकून अशी कुणाला बोलून गेले तर मी घेतलेली शपथ मोडली असंच झालं ना. मला नको बाई तसं व्हायला. अगं म्हणून तर मी म्हणतोय की माझ्या डोक्यावर हात ठेवून शपथ घे म्हणजे तू ती मोडणार नाहीस नक्की. छे बाई तुमचा ना माझ्यावर विश्वासच नाहीये. हो का? मग इतके दिवस तू आम्हाला शब्द घालत होतीस तेव्हा आम्ही म्हणायला पाहिजे होतं की तुझा आमच्यावरती विश्वास नाही, कारण आज तू म्हणतेस की माझा तुमच्यावरती विश्वास नाहीये. असो कसो चला आवर लवकर, मला उशीर होतोय. बर घेते बाई शपथ. त्या चिटणवीसाला दिलेले पैसे मी त्याबद्दल कुणाला काही बोलणार नाही. ग्रेट, थँक्यू. आता मी निश्चिंत मनाने ऑफिसला पाहिजे. झालं ठरलं सगळं पूजेचं? ऑलमोस्ट सगळं ठरलेलं आहे, फक्त कोणाकोणाला बोलवायचं ना तेच चाललंय. सकाळी पूजा आहे ना तेव्हाच सगळ्यांना बोलवूया आणि रायाच्या लग्नाचा जो पेटर होता ना त्यालाच ऑर्डर देऊया आणि बुफे तिथेच ठेवूया. नाही म्हणजे थोडासा प्रॉब्लेम होईल, अडचण होईल, पण काहीच हरकत नाहीये ना. त्यापेक्षा आपण हॉटेलमध्ये जाऊया ना, म्हणजे सगळं सुटसुटीत होईल. त्याआधी आपण ना कोणाकोणाला बोलवायचं हे ठरवूया. पण जर का जास्त माणसं झाली तर मग हे हॉटेल वगैरे परवडणार नाही आपल्याला. एखादी डिश ठेवावी लागेल ना आपल्याला. हो खरंय. अरे पण मग आता कोणाकोणाला बोलवायचं ते ठरवा ना आधी. हे मनवे सगळ्यात पहिले त्या गण्या कारकेचं नाव लिही. गण्या कारके? हो. हा कोणाचा? हो आजोबा, माझा मित्र आहे ना संजय, त्याचे वडील आहेत. हो बाई, इतकेला आमच्या माणसाला कशाला बोलवायचं? म्हणजे रायाच्या मित्राचे वडील, त्यांना कशाला बोलवायचं? नाही त्यालाही कारण आहे. काय झालं आई, त्या संजयनी 2 वर्षापूर्वी बिझनेस सुरू केला. तर त्याचा बाप मला कुठेही रस्त्यात भेटला नक्की विचारायचा, काय तुमचा राया काय अजून घरीच बसलाय का, त्याचं काही सुरू झालं नाही का काम? नाही आमच्या संजयचे बा 2-2 गाड्या आहेत, म्हणून मला त्याला बोलवायचं आहे आणि सांगायचंय की पहा आता आमच्या रायाचं पण वर्कशॉप सुरू झालाय. असं आहे काय? मग बोलावस त्याला आणि तो येईल ना तेव्हा माझी ओळख करून दे. असा त्याला बरोबर समजावते ना, बघच तू. अरे थांबा आता, तुम्हाला कळतंय का? मगासपासून तुम्ही तेच बोलताय. म्हणजे आता मगाशी लिस्ट करताना तुम्ही सगळी नावं लिहिली, मग कुठला तरी वेगळाच विषय काढला, मग त्याच्यावरती गप्पा सुरू झाला आणि मग एकदम आठवलं की अरे आपण इथे लिस्ट करायला बसतोय, चला लिस्ट करूया. आणि मग त्यामध्ये परत हीच नावं घेताय तुम्ही. मनवे तू खरंच चिटणवीसांचं नाव काढणार हा? पण मनवे तुझा ना डिसिजन चुकला. तू ना वकील व्हायला पाहिजे डॉक्टर होण्याच्या ऐवजी. नाही तुझं ऑब्झर्वेशन सॉलिड आहे ना म्हणून म्हटलं. म्हणजे ऑब्झर्वेशन जे असतं ना ते वकिलापेक्षा डॉक्टरलाच जास्त फायद्याचं असतं. म्हणून तुझं डिसिजन एकदम करेक्ट आहे. मुद्दा परत भरकटतोय. आता आधी यादी करा. हा मनवे लिह ग. कमिटीवाले लिहिले ना अध्यक्ष. मी जरा 1 मिनिट बोलू का? म्हणजे चालेल ना? परवानगी काय मागते सारखी सारखी? बोल ना. आणि बघ यापुढे परवानगी मागायची नाही, मनात आला की बोलून मोकळं व्हायचं. बरोबर ना सासूबाई? बरोबर. म्हणजे मला असं वाटतंय की आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात कशाला करतोय पूजा? आपण साधीच करूयात ना. म्हणजे बिझनेस चालू व्हायच्या आधी उगाच कशाला एवढा गाजावाजा? का तुझा विश्वास नाहीये दोघांवर? यांचा बिझनेस चालेल की नाही चालणार अशी शंका वाटते तुला?
तसंच होतं तर मुकुंद आणि राया नाही म्हणत होते तरी ही ऑर्डर घ्याच म्हणून कशाला मागे लागलीस ग या दोघांच्या? म्हणजे काय रे, ऑर्डर मध्ये काही प्रॉब्लेम आहे का? हो आई, अगं काहीच प्रॉब्लेम नाहीये. ती उगाच काहीतरीच बोलते. तू तिच्याकडे लक्ष देऊ नकोस. उगाचच का बोलेल ती? आणि तुम्ही ऑर्डर घ्यायची नाही असं का म्हणत होता? आई अगं आमची ही पहिलीच ऑर्डर आहे आणि पहिलीच ऑर्डर एवढी मोठी घ्यायची की नाही असा आम्ही विचार करत होतो. हा, आणि कसं आहे बहिणी, तुमच्या छोट्या सुनेनी पिच्छा पुरवला ना, म्हणून मग आता हे ऑर्डर घेतायत. अगदी बरोबर केलं तिने. ऑर्डर छोटी असो किंवा मोठी, पहिल्या कामाला नकार द्यायचा नाही. ऑर्डर छोटी आहे म्हणून हिरमुसून नाही जायचं आणि मोठी आहे म्हणून घाबरूनही नाही जायचं. जोमाने काम करायचं, तरच अनुभव मिळेल ना तुम्हाला. प्रांजल, खूप चांगलं केलंस तू. नाहीतर ना अजूनपर्यंत हे दोघे ऑर्डरच शोधत बसले असते. बरोबर, आता ठरवूया का आपण, म्हणजे गाजावाजा पूजा की साधी पूजा, काय करायचंय काय? नाही, प्रांजल म्हणते ना तसंच करूया आपण, साधेपणानेच करूया सगळं. आणि एकदा का यांचं वर्कशॉप अगदी जोमाने सुरू झालं की मग जंगी पार्टी देऊया, कसं? दरवेळेला तुम्ही प्रांजलचं ऐकता आणि मला हे खूप आवडतं असं म्हणायचंय ना तुला, हो ना? बघा हो म्हणते ती. चला तर आता एक ठरलं की जास्त कोणाला बोलवायचं नाही, फक्त आपल्या घरच्या लोकांना बोलवायचं. मला हे मान्य आहे. पण मला माझ्या मैत्रिणींना पण बोलवायचंय. दरवेळेस आपले नवरे किती ग्रेट आहेत म्हणून मिरवत असतात. मलाही त्यांना दाखवायचंय, बघा माझ्या नवऱ्याचं वर्कशॉप. अगं मग उलट आधी काहीच नाही सांगायचं. हो बरोबर आहे, नजर पण लागते. नाही नाही, तसं नाही म्हणायचंय मला. गंमत कशात आहे माहितीये का, म्हणजे आधी त्यांना काहीच सांगायचं नाही आणि मग कुठून तरी त्यांना कळतं, मग त्या अडून अडून चौकशा करायला लागतात आणि मग त्यांना असं म्हणायचं, अरे चा, तुम्हाला आम्ही सांगितलंच नाही आमचा बिझनेस सुरू झाला, खूप जोरात चाललाय, हे असं आहे ते तसं आहे. असं म्हटलं ना की त्या जरा जास्तच जळतात. हे पण तुला तुझ्या पप्पांनी शिकवलं वाटतं. नाही नाही, हे माझ्या मम्माचं डिपार्टमेंट आहे. हो का? मग बरोबर आहे, मी पण तसंच करेन. आपण आपली पूजा साधीच करूया. चला तर आता एक गोष्ट फिक्स झाली की पूजा साधेपणाने करायची. अरे फक्त चिटणवीस खानदार आणि ऋता आणि प्रांजलच्या घरचे, दॅट्स इट. हो चालेल, मी मम्मा पप्पांना फोन करते. आईचा फोन आहे, मी तिला आमंत्रण देते. हा बरं, मी काय म्हणते, आपण जेवण ना सगळं घरीच करू, म्हणजे पूजा आटपली की घरी येऊन जेवू ना आपण. हो हो, मीच करणार आहे सगळं. हा बोलाई. काय गरुता, कशी आहेस बाळा? मी मजेत, तुम्ही कशा आहात? मी पण मजेत. तूही मजेत, मीही मजेत. घरचे पण सगळे मजेतच असतील ना? मजेत असं नाही म्हणता येणार, 2-3 दिवस खूप टेन्शन होतं, पण आता नॉर्मल आहेत सगळे. उद्या पूजा आहे ना, त्याची मीटिंग चालू आहे. बाई 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 बाई, मला तरी चिटणविसांचं कळतच नाही. प्रत्येक गोष्टीत मीटिंग. हा पण ते जाऊ दे. ऋता, तू जरा सांभाळून राहा बरं का? का हो, काय झालं? अगं तसं काही गंभीर नाही, पण मला ना सकाळी सकाळी एक विचित्र स्वप्न पडलं. खरं म्हणजे तुला तेव्हाच सांगणार होते. हो मग का नाही सांगितलं? अगं सकाळी ना एक माणूस आला होता डोनेशन मागायला, म्हणजे ते चॅरिटी वाले असतात ना ते. तर त्या गडबडीत राहूनच गेलं. आता वेळ मिळाला आणि लगेच तुला फोन केला. असू दे हो, पण स्वप्न काय पडलं होतं? चांगलं होतं ना? चांगलं म्हणजे म्हणजे मागे तुला स्वप्न पडलं होतं ना, मी तुला घराच्या चाव्या देते, तसं का? हो हो, 2 बेडरूम फुल एसी. तुम्हाला पण तसं स्वप्न पडलं का? नाही गो, मलाही खूप आवडलं असतं तसं स्वप्न पडलं असतं तर. पण ऋता, अगो फारच विचित्र स्वप्न पडलं. काय होतं सांगा ना. अगो स्वप्नात एक माणूस होता, म्हणजे गोल चेहरा, मोठे डोळे, डोक्यावर केस कमी. त्याचा चेहरा नाही दिसला व्यवस्थित, पण तो ना. पण तो काय? अगो तो तुला हाताला धरून तुमच्या घराबाहेर काढत होता आणि तू नाही नाही
असं म्हणून रडत होती श्रुता, पण तो काही ऐकायलाच तयार नव्हता. एवढ्यात चमत्कार झाला आणि मी आले त्या स्वप्नात. मग मी त्याला म्हणाले माझ्या मुलीला अजिबात घराबाहेर काढायचं नाही, पण त्यांनी माझंही ऐकलं नाही. मग मग का त्यांनी तुला हाताला धरलं आणि घराबाहेर काढलं आणि दरवाजा लावून घेतला. बाप रे, मग काय? मग अलार्म वाजला. कुठे? अगं कुठे काय, माझ्या फोनचा अलार्म वाजला होता. अगदी सकाळी सकाळी स्वप्न पडलं का? पहाटेच पडलं होतं आणि पहाटेची स्वप्न खरी असतात म्हणे. पण तू घाबरू नकोस, मी आहे ना मी. तुम्हाला माझी किती काळजी आहे ना हे स्वप्नावरनं कळतं. कळतं ना, मग ठीक आहे. चल ठेवू फोन, झालं बाई माझं बोलू. हो. पांडू, शांता, बाई 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 गेले कुठे? पांडू, शांत. आज काय बेते जेवायला? काही नाही, साधच. साहेब रात्री जेवत नाहीत ना जास्त. नाही 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 नाही, आज की नाही खूप छान जेवण बनवा. म्हणजे काय बनवाल तुम्ही? सोड्याची खिचडी, झणझणीत कालवण आणि खीर करा. प्रांजलला आवडायची ना तशी. अरे वा, प्रांजलताई येणार आहेत का? नाही, पण आज मी खूप खुशीत आहे. सकाळपासून सगळ्या गोष्टी कशा मनासारख्या चालल्या आहेत. जा जा जा, कामाला लागा जा. हो. नको बाई, 100 वर्ष आयुष्य आहे माझ्या मुलीला. बोल ग, कशी आहेस बाळा? अगं आता तुझीच आठवण काढत होते मी. अगं काय मम्मा, मी कधीपासून फोन ट्राय करते. अगं एका मैत्रिणीशी बोलत होते. ती बिचारी सांगत होती मला तिच्या सासरचे तिला किती छळतात म्हणून. कोण ग मैत्रीण? ते जाऊ दे ग. अगं पण मी तुझी कशासाठी आठवण काढली ते तरी आधी विचार. हो की, मी पण ना. का ग, काय आठवण काढत होतीस? अगं आत्ताच मी शांताला सांगत होते प्रांजलच्या आवडीची खीर बनव म्हणून. हे हो ग, किती दिवस झाले मी खाल्लीच नाहीये. हो ना, मग येतेस का जेवायला? नाही नको, आज नको. का ग, सासरचे पाठवत नाहीत की काय? हे बघ, मी काढू का त्यांची परवानगी? मी बोलते त्यांच्याशी, तू नको काळजी करू. आहे का तुझ्या आसपास कोणी? तुझे सासरे असतील तर दे त्यांना फोन, ते माझं म्हणणं नक्की ऐकतील. तसं नाही ग मम्मा, उद्या पूजा आहे ना, त्यामुळे घरात जरा गडबड आहे. ऍक्च्युली मी ना तुला आमंत्रण द्यायलाच फोन केला. बाई बाई बाई, अगं कसली पूजा? अगं मम्मा अशी काय करतेस? राया आणि भाऊजींच्या वर्कशॉपचं उद्घाटन आहे ना उद्या, त्याचीच पूजा आहे. मी बोलले होते नाही का तुला? हो ग, पण माझ्या डोक्यात इतकं काही ना काहीतरी चालू असतं ना की मी विसरूनच जाते हल्ली. बरं, पण मग उद्या तुम्ही येणार आहात ना? 100% येणार. अगं पण कुठे यायचं ते तर सांगशील की नाही? अगं सोपं आहे, गावदेवीचं मंदिर आहे ना. एक मिनिट. तू असं सांगितल्यावर माझ्या लक्षात नाही राहणार. त्याच्यापेक्षा तू ऍड्रेस मला मेसेज कर. बरं ठीक आहे, मी तुला मेसेज करते ऍड्रेस. आणि हो, पप्पांना आठवणीने निरोप देशील ना, की मी वेगळा फोन करू? प्रांजल, अजून इतकी काही विसरभोळी झालेली नाहीये मी त्यांना सांगते. बरं ठीक आहे, ठेवू फोन. प्रांजल ऐक तर खरं. हा हा बोल, ऐकते. अगं मी खीर बनवतीये ना तुझ्या आवडीची, मग पांडू बरोबर पाठवू का डब्यातून? मम्मा अगं राहू दे, मी येईन ना नंतर खायला. ते बरंच होईल. तुम्ही दोघं इकडे या खीर खायला. चल ठेवू फोन. हो, भेटू. मुकुंदा, जरा खोलीमध्ये येतोस का? मला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय. काहीतरीच बोलायचंय ना, मग इथेच बोल ना. काहीतरी प्रायव्हेट बोलायचंय. अरे बापरे, प्रायव्हेट लिमिटेड? आपण नंतरच बोलूया. आधी आपण दोघं जरा ही पब्लिक लिमिटेडची कामं करून घेऊ. कधी सिरियस होणार आहेस तू? बघा, ही सावित्री या सत्यवानाला विचारते की सिरियस कधी होणार. वटपौर्णिमेला. मुकुंदा, अरे तिला खरंच काहीतरी सिरियस बोलायचं असेल, जा आतमध्ये. ठीक आहे आजी, आता तू म्हणतेस तर जावंच लागणार आहे. चला बाईसाहेब, चला.
बरं उद्या काय काय न्यायचं त्याची यादी करूया का? तेच चाललंय. हा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रसादाचा शिरा. तो मी उद्या सकाळी करेन. फक्त मला मदतीला कोणतरी लागेल. मी करेन. अगं हे मदतीसाठी म्हणजे ते खूप कंटाळवाणं काम असतं, आधीच सांगतो ना. अगं कंटाळवाणं वगैरे नाही. खरं तर ना माझा हात भरून येतो. तो रवा आपल्याला सतत परतावा लागतो ना, तर लागतो अगं खाली तो. चालेल ना, मी करेन तुम्हाला मदत. निदान शिरा बनवायला शिकायला तरी मिळेल ना. मागच्या वेळेला शिकायचं राहूनच गेला होता. बघ हं, अजून नीट विचार कर. पुढचे 4 दिवस खांद्यापासून हात दुखायला लागेल तेव्हा समजेल. काहीच हरकत नाही. बर, ठरलं तर मग तुझं आवरलं ना की तू ये मला मदत करायला. हा, म्हणजे मग मी माझी बाकीची कामं आवरायला मोकळी. चालेल. काय? हे तुला कोणी सांगितलं? माझ्या आईने. आणि त्यांना कोणी सांगितलं? तिला स्वप्न पडलं होतं. वा, क्या बात आहे. म्हणजे तुझ्या आईला तुला ह्या घरातून बाहेर काढल्याचं स्वप्न पडलं. वा. या घराबाहेर नाही रे, आपल्या घराबाहेर. आपलं घर? अगं मग हे घर तर आपलंच आहे ना. असं नाही रे, आपलं घर. आपलं घर म्हणजे म्हणजे आहे ते. आत्ता नाहीये, पण होईलच लवकर. एक सेकंद. म्हणजे तुझ्या स्वप्नातल्या घरातून तुला बाहेर काढलं असं स्वप्न तुझ्या आईला पडलं. हे गमतीची रे एकदम. गंमत काय त्यात? खूप सिरियस गोष्ट आहे ही. ओके, सॉरी. पण तू मला हे सगळं आत्ता का सांगतेस? नाही म्हणजे तुझ्या स्वप्नातलं घर आधी होऊ तर दे, मग आपण बघू ना कोण तुला त्या घरातनं बाहेर काढतं. वा, अरे दम देऊ त्याला आपण. सगळं चेष्टेवारीच नाही तू. आता मला सांग, ही रूम हे आपलं घर आहे की नाही? ही रूम? अगं ही रूम नाही ग, हे सगळं मिळून जे काय आहे ना ते आपलं घर आहे. आणि ऋता, डोंट वरी, तुला या घरातलं कोणीही बाहेर काढणार नाही. आजी नेहमी म्हणत असतात घरातून बाहेर काढेन, घरातून बाहेर काढेन म्हणून. अगं ते राग आल्यावर ग. आपण नाही का राग आल्यावर म्हणत तुझा खून करीन, पण करतो का आपण? नाही ना. मग अगं तसंच आहे ते. उगाच कॉमर्सला गेलास रे तू. लॉला जायला होतस. वकिलासारखा मस्त बोलतोस तू, पण मला वेगळंच बोलायचं. काय? या घरातून नाही, पण या खोलीतून तर बाहेर काढू शकतात ना? का? का काय? आज दर एका दिवसासाठी काढले, उद्या कायमच काढतील. मग आपण आहोत हॉलमध्ये पडलेलो. तर ऋता, खरं तर रायाचं लग्न झाल्यावर आहे ना आपण स्वतःहून त्यांना म्हणायला हवं होतं की आता ही खोली तुम्ही वापरा म्हणून. का? अगं असंच असतं, नवीन जोडप्याला थोडी प्रायव्हसी मिळायला नको का? आणि तुला त्रास होऊ नये ना म्हणून आजीने हे सगळं केलंय. आणि काय ग, तुझ्या आईला स्वप्न पडतंय ना की तुला घरातून बाहेर काढल्याचं. मग एक काम कर ना, त्यांना सांग की मला एक घर घेऊन द्या. नाही मला म्हणजे तुला. प्रांजलच्या घरच्या सारखे माझे घरचे श्रीमंत असते ना तर त्यांनी केलं असतं तसं. अगं पण प्रांजलच्या घरच्यांनी तिला वेगळं घर घेऊन दिलं असतं ना तर ती तिकडे नक्कीच गेली नसती. पण तुझ्या घरच्यांनी तुला घेऊन दिलं असतं ना तर तू लगेच चला 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 बोलून माझं डोकंच खाल्लं असतं. नशीब ते श्रीमंत नाही आहेत ते, नाहीतर तू काय केलं असतंस बापरे, विचारच करवत नाहीये मला. झालं सगळं बोलून. तू माझं कधीच कुठलं बोलणं सिरियसली घेत नाहीस. अगं ऋता, पण त्याचं कारण तर समजून घे. मी बिनडोकी असंच ना असू दे, पण मला एवढंच सांगायचंय, दर दिवसाआड मी मान्य केले, पण मला जर उद्या कोणी म्हणलं ना खोली कायमची त्यांनाच देऊन टाक, तर मात्र मी गप्प बसणार नाही. आधीच सांगून ठेवते. हे पण आईनेच सांगितलंय वाटतं. हो सांगितलंय. आईला तिची आई तर अशी वाटत नाही. कमाल आहे. श्रीखंड लिहिलायस ना? बरं, चल. ए ऋता, बरं झालं तू आलीस. जरा सगळ्यांसाठी थोडा थोडा चहा कर जा. काय ग, काय झालं? आई काही नाही ग, ती एक गंमत आहे. गंमत आहे म्हणून ती रडतीये? नाही रे काका, अरे तिला एक स्वप्न पडलं की हिचं म्हणजे आमचं एक वेगळं घर आहे. म्हणून रडते का ती? मग बरोबर आहे ना तिचं. तिला आपल्यापासून दूर जावं लागणार असं दुःख झालंय. अगं आई, आधी ऐकून तर घे.
अगं हिच्या स्वप्नात हिला एक घर दिसलं आणि मग हिच्या आईला एक स्वप्न पडलं की हिच्या स्वप्नातल्या घरातून हिला कोणीतरी हाकलून देते. ऋता बाळा तू बस बस जरा शांत बस खाली बस ये, बस 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 बस. पण मला त्या घरातून नाही पण या घरातून हाकललं तर अगो तू कुठून कुठे शिरतेस? तुला ह्या घरातून कोणीही हाकलवणार नाही. ऋता तू अजिबात काळजी करू नकोस. तुला ह्या घरातून कोणीही बाहेर काढणार नाही आणि कोण बाहेर काढायलाच निघाला ना तर हा तुझा आधे सासरा दरवाजामध्ये असा उभा राहील. आई हो तुम्ही बसा, खाली बसा. असं म्हणतेस? बसतो. आणि हे बघ ऋता, आजपर्यंत चिटणवीस कुटुंबात असं कधीच झालेलं नाहीये की कोणी कोणाला बाहेर काढले किंवा कोण बाहेर गेले. हो, ही हिस्ट्री आहे चिटणवीस खानदानाची. या खानदानात आजपर्यंत एकही डिवोर्स झालेला नाहीये. हो, आम्हाला कुणालाच पटत नाहीये की कोणाला घराबाहेर काढायचं किंवा घटस्फोट. सगळ्यांनी एकमेकांना समजून घ्यायचं.